So hey, good morning guys, welcome back to the new episode of Vlog. Hope you guys are doing absolutely fine. So guys, इतके दिवसापासून मी व्लॉग्स का नाही बनवत होतो. खूप लोकांच्या कमेंट्स आला, सर्व आन्सर्स मी दिली या व्लॉग मध्ये. सो आय वॉज बेसिकली डीलिंग विथ माय एक्झाम्स अँड प्रॅक्टिकल्स. सो त्याच्यामध्ये जर्नल्स कम्प्लीट, जर्नल सबमिशन, ट्युटोरियल, दिस दॅट, असाइनमेंट्स. भाई असाइनमेंट्स कसं काय विसरू शकतो, अजून बाकीत. आता दिवाळीचं वॅकेशन चालू आहे आणि आलो आहे मी शेतावर. तुम्ही बघू शकता गाईज, यू ऑल नो दॅट व्हॉट यू बिलॉंग टू. फ्रॉम दिस वी बिलॉंग ॲपल बोर गाईज. विथ युअर ब्लेसिंग्स अँड अवर गॉड्स ऑफ गॉड महादेव गाईज, त्यांच्या ब्लेसिंग्सने यावर्षी ॲब्सोल्यूट फंटास्टिक एकदम अशी सेटिंग झालेली बोरांची. आणि काही लोकांच्या सो कॉल्स ब्लेसिंग्स आहेत आमच्यासोबत. आमच्या वडिलांचे कष्ट आहेत गाईज एवढे. हा ना, रियालिटी ना. विदिन 15 सॉरी 15 नाही, 8 दिवसात स्प्रे इजंट इझी गाईज. हे बघा, क्वालिटी बोलतो ना गाईज, क्वालिटी. है काय रे का ब झक्का मारायची का गाईज. दादासाहेब कुठे चालले गाईज. आमचा मानव आता कितीला आहे, आता 7th आणि बघा फॉर्म बघा भाऊचा, नुसता फॉर्म, नुसतं गाडी नाही गाईज. थोड्या ट्रॅक्टर मिळून होतं शेतामधून. दादा कोणता ट्रॅक्टर चालवतो तू? पामडेक विषय गोल आणि पृथ्वी गोल पुरी. हे बघा गाईज, नाद करा पण गाववाल्यांचं कुठं कोण म्हणतं 11 12 बाप सायकल घेऊन जातो. अरे बाप भाऊ डायरेक्ट ना 8-10 लाखाचा ट्रॅक्टर ओढतो डायरेक्ट एकटा. विषयच गोल डायरेक्ट. सो गाईज आता मी चाललोय शेतामध्ये आणि आम्हाला बाहेर दिसला तो म्हणलं कुठं चाललाय रे भाऊ. तो काकांना घ्यायला चाललाय शेतावर आणि मी चाललोय. ऍक्च्युली आपल्याला DAP डाय अमोनियम फॉस्फेट हे बोरांसाठी द्यायचं आहे. पाण्यात भिजून ठेवलंय आपल्याला, फक्त त्याला पिस्टन थ्रू ड्रिपने द्यायचं आपल्याला. स्वतः पण जाऊ फटाफट. आणि काय राहत्या मैं तो डरने की वाकाडे गई. हा मेरी जान. चला जाऊ शेतात, भेटतो तुम्हाला शेतामध्ये. गुड इव्हिनिंग गाईज. टाइम झालाय संध्याकाळची 3 वाजलेत आणि हे आपले मेलेल्या बोरांचे झाड आहेत गाईस. हे रूट्स होते त्याचे. ॲक्च्युली रूट्समध्ये बी दुसऱ्या झाडांचे रूट्स निघतील आता. हे बघा गाईस, करंटली अजून सेटिंग चालूच आहे. आणि सकाळी आपल्याला दिसले नव्हते शेट याचं काय दाखवत आहे मागून इकडं टॉन्स्टन. ऐसे नाही तर ते भेटू. ॲपल बोर खाणार का? अरे भाडव्या लागू दे, पहिले लागून गेली नारी, आता तिला मोठे होऊ देणारी. मुझको रोको ना, तुम मेरी सनसेट की ग्लू नाइट हो. मैं तुम्हारी कॉलोनी में आ जाऊँ क्या? तुम मेरी पसूरी हो. तुम मुझे कंफ्यूज नहीं इन्फ्यूज कर देती हो. ट्रेंड सोबत चालायचं गाईज. ते टीडी वाला आपण रील बनवू आता. ते नाही का गाडी अनबॉक्स करतात ती वाली रील बनवू आता आपण. थांबा.
टॉक्सर पार्ट हे ॲक्च्युअलमध्ये डायमोनियम फॉस्फेट आहे. याच्यामध्ये आपल्याला हा पाईप इनपुट करायचा आहे. मी आज शेतामध्ये काम करतोय. सो बेसिकली माझे पप्पा गेलेत आउट ऑफ टाउन आज. दो अनजानी अजनबी टिन 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 प्यार में है ये बंधन हाय रे. असं म्हणजे 2 जणांचं लग्न जमवण्यासाठी माझे वडील गेले आहेत. आता ते देवाची इच्छा ती जोडी जमते का नाही आय डोंट नो गाईज. आपला तर अजून घोडा मैदान काय घोडा अजून जन्माला बी आलेला नाही आणि मैदानमध्ये अजून समुद्र आहे. ते पाणी आटेल तेव्हा ते मैदान म्हणेल तेव्हा ते घोडा मैदान समोर येईल. काय जिंदगी का म्हणजे अशी. बघा माझे अशा गोष्टी ज्या असतात ना थोडा कॉम्प्लिकेटेड असतात. ते खूप लोकांना समजतील, काही लोकांना नाही समजणार, काही लोकांना समजून बी नाही समजणार, काही लोकांना नाही समजून बी समजून जातं. म्हणजे माझ्यामध्ये थोडं जास्तच ऐकून यायचं नाही का. हां गाईज थोडंसं मी आता सध्या अभ्यास करायला लागलो आहे ना. थोडा मोठा माणूस झालो आहे मी आता, हुशारी झालो आहे. बघा खूप दिवसानंतर ब्लॉग बनवते ना. तुम्ही मला समजून घ्या. मी तुम्हाला इतके दिवस समजून घेतला, तुम्ही मला समजून घ्या गाईज की मी ब्लॉग का बनवतो. आता सध्या कमबॅक द्यायचा गाईज. हे या पर्सनल कमबॅक एकदम स्वतःसाठी कमबॅक. या वेट लॉस जर्नी भी चालू गाईज आपली. लोक मला म्हणता पेट बढ़ गया. अरे जिसका पेट नहीं वो सेठ नहीं, ज्याला नाही पोट तो भिकार चोट. काल दिन मग बरं वापे बी लागे. सो गाईज आता टाईम झालं संध्याकाळचे 6:30 6:37. सो आता मी आलो वॉकला. सो वॉक करू मग तुम्हाला भेटतो. विषय का सो गाईज फायनली आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. सो भेटू नेक्स्ट व्हिडिओ. तो म्हणतो बी सेफ राईड सेफ. आणि खूप दिवसानंतर आज आपण ब्लॉग बनवला आहे. आज मानव आले आपल्याकडं. बाकी गाईज आता बाकीचा ब्लॉग उद्या बनवू. सो आज आपण इथेच थांबू. सो भेटू नेक्स्ट व्हिडिओ. तो म्हणतो बी सेफ राईड सेफ. बाय बाय गाईज.